भर रस्त्यात एक तरुण पुतळ्यासारखा उभा असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। या तरुणानं झोंबी ड्रग्जचं सेवन केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। हा तरुण काही काळ पायाला हात लावून एकाच ठिकाणी उभा होता। हा व्हिडिओ मीरा भाईंदर मधला असल्याचं समजतंय। या प्रकारामुळे मुंबईमध्ये झोंबी ड्रग्जचा शिरकाव झाल्याची चर्चा असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आता सुरू केला आहे। आपण थेट जाऊयात मीरा भाईंदरमध्ये। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी मनोज तांबे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। मनोज, हा संपूर्ण प्रकार काय आहे, सविस्तर सांगा। नक्कीच मीरा भाईंदर शहरामध्ये एका तरुणाने झोंबी जो ड्रग्स आहे तो ड्रग्सचे सेवन केले असल्याचे दृश्य जे आहे ते समोर आलेलं आहे। हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ एक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्यानंतरच या तरुणाने झोंबी ड्रग्सचे सेवन केले असल्याचे समोर आले आहे। मात्र हा जो ड्रग्स आहे तो तरुण जे आहे ते मीरा भाईंदर मध्ये याचं सेवन करत असल्याचे चित्र जे आहे ते दिसून येत आहे। एकत्र पाहिलं तर मीरा भाईंदर शहरामध्ये ड्रग्स, अंमली पदार्थ यांच्यावरती आकुंचन ठेवण्याचे काम पोलीस प्रशासनाने केले आहे। मात्र अशा पद्धतीने हा जो घातकी ड्रग्स आहे तो या ड्रग्सचे सेवन आता तरुण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नुकताच वसईमध्ये देखील हायड्रो नावाचा गांजा जो आहे तो तस्करी करण्यासाठी एक तरुण आला होता। त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। त्यानंतरच मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अशा प्रकारचे जे ड्रग्स माफिया आहे ते सक्रिय होताना पाहायला मिळत आहे। आता या ड्रग्स माफियांवर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।